पुढची ब्रेकिंग बातमी मीरा रोडच्या नयानगर परिसरामध्ये आज सकाळी एका सोसायटीच्या 2 सुरक्षा रक्षकांवरती चाकू हल्ला करण्यात आलाय। धार्मिक कारणावरून हा हल्ला झाल्याची माहिती आहे। या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। अनेक वर्ष अमेरिकेमध्ये राहिलेल्या उच्च शिक्षित व्यक्तीनं हा हल्ला केलेला बघायला मिळतोय। या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। प्रभाकर, यामिनी, ही जी घटना आहे आज सकाळी पहाटे 4 ची घटना आहे। अस्मिता क्लबच्या समोर एक इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि त्याचे हे सुरक्षा रक्षक होते आणि सुरक्षा रक्षकांनी तो जो आहे उभा असताना जो आरोपी आहे हा त्या ठिकाणी आला आणि काहीतरी त्यांच्यात वाद झाला आणि वाद झाल्याच्या नंतर त्याने अचानक त्याच्यावर चाकू हल्ला केला। त्याच्यामध्ये जो सुरक्षा रक्षक आहे मिश्रा तो गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्या मदतीला आलेला एक रॉय म्हणून आहे, त्यातही त्यालाही चाकूचा हल्ला लागलेला आहे, तोही जखमी आहे। सध्या वातावरण जे आहे ते तणावाचं झालेलं आहे, कारण की धार्मिकतेचं रंग या ठिकाणी मिसळण्यात आलेला आहे। काही हिंदुत्ववादी संघटना आहे जे नयानगर पोलीस स्टेशनच्या इकडे आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देत आहेत। हिंदू असल्यामुळे काही टार्गेट केल्याचा त्यांचा आरोप आहे। मात्र सध्या हा पूर्णपणे सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे पोलीस जे आहेत नयानगर पोलीस ही अतिदक्षता घेत आहेत। याच्यात मुख्य बातमी अशी आहे की हा जो आरोपी आहे हा शिक्षित आहे, तो कुर्लाचा बॉर्न आहे, जन्म त्याचा, आणि त्यानंतर 2019 वर्ष तो USA ला वडिलांबरोबर राहिला आणि जेव्हा 2019 ला या ठिकाणी आला तेव्हा तो ऑनलाईन शिक्षण घ्या, ऑनलाईन तो टीचर होता, तिकडे मुलांना शिकवायचा आणि अचानक असं का केलं ते माहिती नाही। आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र ATS पथकही इथे दाखल झालेलं आहे, त्यामुळे ह्या विषयाची जी थोडीशी गंभीरता ही वाढत आहे। बरं, प्रभाकर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।